स्वाती कदम फ्लाइंग राणी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत करते। तर आधीचा व्हिडिओ तर पाहिलाच असेल। त्या व्हिडिओमध्ये मी डायमंड डिझाइन आणि फेटा लावलेले गणपती दाखवले होते। ते आहे ठाण्यामध्ये लेक सिटी मॉलला। पण मी आज आलेली आहे कळवा परिसरात। हा कारखाना तब्बल 50 ते 70 वर्ष जुना आहे आणि या कारखान्यात तिसरी पिढी अजूनही गणपती बनवतात। बाप्पाला आखणी कशी केली जाते, रंगकाम कसं केलं जातं। जर तुम्ही तुमचा बाप्पा बुक केला नसेल तर तुम्ही या कारखान्याला नक्की व्हिजिट करा। मी माझ्या यूट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या कारखान्याचा मोबाईल नंबर आणि ॲड्रेस तर देणारच आहे। चला तर मग पाहूया नवनवीन गणपती बाप्पा। पॉलिश केले जातात। पहिल्यांदा सर्व मूर्ती पॉलिश केल्या जातात आणि नंतर व्हाइटिंग केली जाते। ते हे बघा। हे बघा, हे केलं जातं पॉलिश। हा पॉलिश पेपर आहे का? सो पॉलिश पेपरने पॉलिश केलं जातं गणपतीला, मग व्हाइटिंग केली जाते आणि त्यानंतर रंगकाम सुरू होतं। आणि ही आपली बाप्पांची पहिली स्टेज असते रंगकाम करायची। त्याला बॉडी कलर दिलेला आहे आणि आता हळूहळू त्याचं रंगकामही सुरू आहे। ज्वेलरी करताय ना तुम्ही गोल्डन कलरने? इथे ज्वेलरीचं काम सुरू आहे गोल्डन कलरमध्ये। ही छान अशी सुबक मूर्ती आहे जी चिंबोरीवर बसलेला गणपती आहे।
मला सांगा की तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेट परत एकदा पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा फ्लाइंग राणी. बाय बाय.